लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे। आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या 3-4 दिवसांमध्येचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत, गेल्या वेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आम्ही डीबीटीची सुरुवात केलेली आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 6 मार्च शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या भरपूर व्हायरल होत होत्या। परंतु खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमवत आहेत, कोणत्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, तर या जिल्ह्यांच्या आणि या बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमचे सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडकी बहिणींना विचार करायला गेला तर 18 फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता आणि तुमच्या खात्यामध्ये 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता सोडण्यात आलेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर तुमची अखेर फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आणि भरपूर दिवसांची चिंता संपत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, तर अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहत आहोत, कारण लाडक्या बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे काय लगेच सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात येत असते। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होतच असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात असतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात असते। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे हे पैसे खटाखट विस्तार सुद्धा होतच आहेत। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी हप्ता आलेला होता, आता तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची फेब्रुवारीच्या हप्त्याची चिंता आणि प्रतीक्षा भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता सोडण्यात येत नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहेत, तर त्यांच्याच खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत, अटी शर्तींमध्ये बसत नाहीत, तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाही, तर त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे, कोणकोणत्या नियमांतर्गत पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या पात्रता तपासल्या जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमची भरपूर दिवसांची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे, कारण तुम्ही जर महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली
नसतील तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसेच आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँका या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुमचा जिल्हा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या जर जिल्ह्यामध्ये असेल तरी पण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या की या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे आज जमा होणार, या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचे पैसे उद्या जमा होणार, या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचे पैसे परवा दिवशी जमा होणार, आज दुपारी जमा होणार, आज संध्याकाळपर्यंत जमा होणार. तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा सुद्धा होतच आहे. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. कारण जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण महत्त्वाची कामे तर पाहणार आहोत, परंतु ही महत्त्वाची कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा 2024 सालामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते. तर 2024 सालामध्ये वेगळे नियम होते, 2025 सालामध्ये वेगळे नियम होते. आता 2026 साल सुरू आहे, तर या 2026 सालामध्ये सुद्धा वेगळे नियम आहेत. जर तुम्ही या 2026 सालामधील या वेगळ्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, परंतु प्रत्यक्षामध्ये काही पैसे येत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना, आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणारच आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं काम, तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. यानंतर आधार कार्डची KYC केलेली आहे का, आधार कार्डावरील नाव असेल, पत्ता असेल, फोटो असेल, जन्मतारीख असेल, तर या सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. यानंतर लाडक्या बहिणींना, तुम्ही KYC केलेले आहे का हे तपासायचं आहे, कारण तुम्ही KYC केलेले असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही KYC केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर बघा, अशी महत्त्वाची कामे होती. जर तुम्ही ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी
बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणारच आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील तर त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. त्यांना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता तर पाहणारच आहोत. परंतु या पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडकी बहिणी गरजू असतील, ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये कटाकट पैसे जमवतील. परंतु ज्या लाडकी बहिणी गरजू नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडकी बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण या महत्त्वाच्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत. ज्या लाडकी बहिणी खरोखर गरजू असतील, खरोखर पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असतील त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर पाहणार आहोत. परंतु एक गोष्ट तुम्ही महत्त्वाची आहे तर ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला. आता मार्च महिन्याची 6 तारीख आलेली आहे तरी पण अजून कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते. म्हणजेच फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण फेब्रुवारीचे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी या ठिकाणी नाराजीचा सूर पसरलेला होता. परंतु सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जोडण्यासाठी खटाखट डीबीटीचे बटन दाबण्यात आलेले आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्यात येत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून फक्त बातम्या फिरत होत्या परंतु प्रत्यक्षामध्ये काही पैसे जमा होत नव्हते. त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी निराशा पसरल्याची पाहायला मिळत होती. परंतु लाडक्या बहिणींची नाराजी दूर होत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या ज्या पण काय बातम्या होत्या तर त्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणारच आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरासरी 3600 कोटींचा निधी मंजूर होत असतो. 3600 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वितरित सुद्धा केले जात असतात. बघा प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि हा 3600 कोटींचा निधी डायरेक्ट वितरित सुद्धा करण्यात आलेला होता. विचार करायला गेला तर जानेवारी महिन्याचा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करून हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरासरी 3600 कोटींचा निधी खटाखट प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी आपण सविस्तर पाहणारच आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर सर्व मिळून किती पैसे मिळणार तर बघा लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचे 1500 रुपये, यासोबत ज्यांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळालेला नसेल
त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी 1500 फेब्रुवारी 1500 असे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जानेवारी फेब्रुवारीचे 3000 रुपये असे टोटल मिळून 6000 रुपये। तर अशा पद्धतीने हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत होतात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणारच आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या पात्रतांमध्ये बसत आहात का। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, नियमांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, घरामधील सदस्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तर बघा अशा जुन्याच पात्रता सध्याच्या स्थितीला लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला मी पात्रता सांगितलेली आहेत। आता आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगत आहोत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचा बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। तर या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर विचार करायला गेला तर पुणे शहर सर्वात मोठा जिल्हा आहे। पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे। ज्या लाडक्या बहिणी पुणे जिल्ह्यामधील पुणे शहरामधील आहे तर त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यानंतर पुणे शहरानंतर नागपूर शहर असेल, यासोबत परभणी, बीड असेल, अकोला असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल तर टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वितरित सुद्धा होतच आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर सोशल मीडियावरती तुफान चर्चा सुरू असतात की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार, या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तर अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतात, परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू होणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वितरित करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा काढण्यात येणार आहे। GR काढण्यात येऊन तुमच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू असतात, या जिल्ह्यामध्ये पैसे आले, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये सध्याच्या स्थितीला जानेवारीचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची चिंता लागलेली होती, तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे सुद्धा 1500 रुपये येणार आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहेत। आता भरपूर लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु या सर्व लाडक्या बहिणींची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु या सर्व लाडकी बहिणींची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी महिला दिन आहे, तर या महिला दिनाच्या निमित्तानं
बहिणींच्या खात्यामध्ये कमीत कमी फेब्रुवारीचे 1500 रुपये सोडण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहेत। आज किंवा उद्या 2 दिवसांमध्ये यावरती मोठा निर्णय होईल। बातमी येणार आहे, बातमी आल्यानंतर लगेच आपला व्हिडिओ येईल। आपला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। अजून पैसे आलेले नाही